आता ह्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जेवढे पण तुमचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत, जेवढे पण तुम्ही कॅटेगरीमध्ये तुम्ही बिलॉंग करताय त्या कॅटेगरीला जेवढे पण रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत, तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला व्हेरीफाय करावे लागणार आहेत. आता तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे, तर डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले असतील. सगळ्यात ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये 1 to 1 डाऊट सेशन असतील, परत लाईव्ह सेशन असणार आहेत, वेबिनार असणार आहेत, जे ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत. सो त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल पर्सनल काउन्सिलिंगमध्ये तर तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंग एनरोल करू शकता. आता जर तुम्हाला ह्याच्या आत्तापर्यंत तुमची सगळ्यांची सीडची एक्झाम ही एकत्र झाली होती. म्हणजे ज्या पण मुलांना इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, ज्या पण मुलांना फार्मसीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, त्या सगळ्या मुलांची एकत्र सीडची एक्झाम ही झाली होती. बट ह्याच्या पुढे तसं होणार नाही आहे. तुमची ॲडमिशन प्रोसेस ही तुमची वेगवेगळी होणार आहे. ॲडमिशन प्रोसेस, तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग, तुमची मेरिट लिस्ट, सगळं डिटेल्स तुम्हाला त्या इंजिनिअरिंगच्या पोर्टलवर तुमचा कंप्लीट होणार आहे. जर तुम्हाला फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला फार्मसीच्या पोर्टलवर म्हणजे फार्मसीच्या ॲडमिशनच्या वेबसाईटवर तुम्हाला सगळी प्रोसेस कंप्लीट करावी लागेल. पहिले एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आता जरी तुम्हाला कमी पर्सेंटाइल मिळाले असतील तर तुमच्या पर्सेंटाइलच्या बेसवर तुम्ही एका कशा बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन सिक्युअर करू शकता, तर त्याच्यावर मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे. त्यासोबत तुमच्या पर्सेंटाइलच्या रेंजमध्ये कोणते कोणते कॉलेजेस आहेत, त्या कॉलेजचा नक्की कट ऑफ काय आहे, तर त्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे. सो त्यामुळे ह्या तुम्ही चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा.